नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, उद्याचा दिवस म्हणजेच 17 ऑगस्ट 2026 हा भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा दिवस आहे. कारण या दिवशी नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी येत आहेत. नागपंचमी हा नागदेवतांच्या पूजनाचा आणि श्रावण सोमवार हा भगवान महादेवांच्या उपासनेचा दिवस मानला जातो. त्यामुळे हा दिवस अनेक भक्तांसाठी विशेष आध्यात्मिक महत्त्वाचा मानला जात आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नागपंचमी आणि श्रावण सोमवारच्या या विशेष संयोगाचा काय अर्थ मानला जातो. म्हणजेच पहा, नागपंचमी आणि श्रावणी पहिला सोमवार हा एकाच दिवशी आहे. हे दोन्ही पण योग एकाच दिवशी आहेत आणि कोणत्या 5 राशींना या दिवसाचा विशेष लाभ मिळू शकतो हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओ थ्रू जाणून घेणार आहोत. पण मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी शेवटी एक अतिशय सोपा आणि भक्तिपूर्ण उपाय सांगणार आहे, जो तुम्ही आपल्या श्रद्धेनुसार करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, नागपंचमी हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जातो. 2026 नागपंचमी हा सण 17 ऑगस्टला आहे. याच दिवशी श्रावणातील सोमवार देखील आहे. भगवान शिवांच्या गळ्यात नागराज वासुकी विराजमान असल्यामुळे नागदेवता आणि भगवान शिव यांचा संबंध हिंदू परंपरेत विशेष मानला जातो. म्हणूनच अनेक भक्त या दिवशी भगवान शिव आणि नागदेवतेची श्रद्धेने पूजा करतात. आता जाणून घेऊया त्या 5 राशी ज्यांना या दिवशी खरोखर खूप जास्त लाभ मिळणार आहे. तर सर्वप्रथम आहे मेष राश. पहा, मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस सकारात्मक आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून एखादे काम त्यांचे जर रखडलेले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी त्यांना नवीन एनर्जी, नवीन उत्साह मिळू शकतो. नोकरी किंवा व्यवसायामध्ये नवीन संधीचा विचार करण्यासाठी हा दिवस मेष राशीवाल्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. कुटुंबातील वातावरणातही सकारात्मकता वाढण्याची शक्यता मानली जाते. या दिवशी सकाळी भगवान शिवांचे स्मरण करा आणि श्रद्धेने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. नंबर 2, कर्क राशी. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस मनशांती आणि आध्यात्मिक समाधान देणारा ठरू शकतो, अशी ज्योतिषीय भविष्यवाणी करण्यात आली आहे. जर गेल्या काही दिवसांपासून मनात चिंता किंवा अस्वस्थता असेल तर देवाचे स्मरण आणि प्रार्थना मनाला आधार देऊ शकते. कुटुंबासाठी प्रार्थना करा. भगवान शिवाला जल अर्पण करताना मनापासून आपल्या इच्छा व्यक्त करा. मात्र मित्रांनो, कोणताही उपाय हा श्रद्धा, सकारात्मक विचार आणि चांगले कर्म याने करा आणि याला महत्त्व देऊन करा. निश्चितच फळ मिळेल. नंबर 3, वृश्चिक रास. पहा, वृश्चिक राशीसाठीही हा दिवस विशेष मानला जात आहे. अडचणीच्या काळात धीर ठेवण्याची आणि परिस्थितीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळू शकते. त्याचबरोबर या राशीला संरक्षण आणि सकारात्मकतेचा लाभ मिळू शकतो. या दिवशी कोणाशीही विनाकारण वाद घालू नका. रागावर नियंत्रण ठेवा आणि शक्य असल्यास शिव मंदिरात जाऊन दर्शन घ्या किंवा घरीच शांतपणे भगवान शिवाचे नामस्मरण करा. नंबर 4, मकर राशी. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस नवीन आशा आणि सकारात्मक बदलांचे संकेत देणारा मानला जातो. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण त्या पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वासही वाढू शकतो. आर्थिक बाबतीत मात्र कोणताही मोठा निर्णय घाईघाईने घेऊ नका. नागपंचमीच्या दिवशी मन शांत ठेवणे, गरजू व्यक्तीला मदत करणे आणि देवाचे स्मरण करणे हा चांगला मार्ग आहे. नंबर 5, मीन राशी. पहा, मीन राशीच्या व्यक्तींनाही या विशेष दिवसाचा आध्यात्मिक फायदा होऊ शकतो, अशी ज्योतिषीय मान्यता आहे. त्याचबरोबर मनात एखादी इच्छा जर त्यांच्या असेल तर भगवान शिवासमोर शांतपणे प्रार्थना करा. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नकारात्मक विचार ठेवू नका. या दिवशी काय करावे तर नागपंचमीच्या दिवशी सर्वांनी आपल्या परंपरेनुसार, कुटुंबाच्या परंपरेनुसार पूजा करणे महत्त्वाचे. सकाळी लवकर उठून स्नान करा, घरातील पूजेची जागा स्वच्छ करा, भगवान शिवांचे स्मरण करा आणि शिवलिंगावर आपल्या परंपरेनुसार जल अर्पण करा. नागदेवतेचे चित्र किंवा प्रतिकात्मक रूप ठेवून श्रद्धेने पूजा तुम्ही करू शकता. फुले, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करू शकता आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करू शकता. काही ठिकाणी नागदेवतेसाठी विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र जिवंत सापाला पकडणे, त्रास देणे किंवा जबरदस्तीने दूध पाजणे टाळावे. नागपंचमीचा खरा संदेश निसर्गातील जीवांबद्दल आदर ठेवण्याचाही आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला जसं की म्हटलं होतं व्हिडिओच्या सुरुवातीलाच की मी शेवटी एक छोटासा उपाय सांगणार आहे. तर तो उपाय हा आहे की या दिवशी संध्याकाळी शांतपणे भगवान शिवांसमोर बसा, एक दिवा लावा, डोळे बंद करा आणि ओम नमः शिवाय हा मंत्र श्रद्धेने 108 वेळा जपण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मनातील चिंता भगवान शिवांच्या चरणी अर्पण करा. मित्रांनो, हा उपाय कोणताही मनापासून करणारा
उपाय आहे आणि कोणतीही शंका मनात ठेवू नका. मात्र श्रद्धेने मनापासून जर तुम्हाला 108 वेळा जमलं तर 108 वेळा आणि 11 माळी केल्या तर खूपच जास्त उत्तम आहे. आणि श्रद्धा आणि मनशांतीसाठी केला जाणारा साधा आध्यात्मिक सराव आणि हा उपाय आहे, जो तुम्ही नक्कीच करा. नक्कीच मनशांती मिळेल आणि त्याचबरोबर भोलेनाथांची कृपा देखील तुम्हाला प्राप्त होईल. त्याचबरोबर मेष, कर्क, वृश्चिक, मकर आणि मीन या राशींना विशेष लाभ मिळेल. त्याचबरोबर राशी कोणतीही असो, मनापासून केलेली प्रार्थना, चांगले कर्म, संयम आणि सकारात्मक विचार यांना आपल्या जीवनात नक्कीच महत्त्व आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुमची रास यापैकी कोणती आहे ते कमेंटमध्ये सांगा. तुम्ही भगवान शिवांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.